ऋतुजा बेटा कसा गेला पेपर तुला? केमिस्ट्री, फिजिक्स, बायो? खूप छान केलं सर. आणि तुम्ही जे 101 क्वेश्चन्स दिले होते ना, त्या 101 क्वेश्चन मधून मोस्ट ऑफ त्याचं चालेल. पाहिलं, हा आहे मोठेगावकरचा आरसीसी पॅटर्न. हा व्हिडिओ पाहून ह्यांनी पण झोल केला हे मला वाटलंच होतं. हा मोठेगावकर, कुलकर्णी आणि ही मांढरे हे हुशार आहेत, त्यांची शिकवण्याची पद्धत पण चांगली आहे. पण काय करणार, पैशाची हवस आज लाखो विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या आई वडिलांच्या स्वप्नांना यांनी पुसून टाकलं. ज्या 4 विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचललं ती फक्त आत्महत्या होती की या भ्रष्ट यंत्रणेने केलेला खून, हा प्रश्न आज प्रत्येक पालकाला पडलाय. आणि हे आता नाही तर या आधी पण सतत असेच पेपर फोडीचे काम करत असावे. पण जेव्हा लाखो रुपये फी घेऊनही पाठीमागून पेपर फोडतात तेव्हा पालकांच्या काळजाचं पाणी होतं. लोक स्वतःच्या पोटाला चिमटा काढून लाखो रुपयाची फी भरतात आणि इथे हे लोक त्यांच्याच मुलांच्या करिअरशी खेळतात. आता सरकार म्हणतंय ऑनलाईन एक्झाम घेऊ. अहो, ऑनलाईन तर सिस्टीम हॅक करून पेपर लीक करणं अजून सोपं होईल. ही कसली सुधारणा? म्हणजे पेपर पण लीक होईल आणि कोणाला कळणारही नाही. प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी खेळणाऱ्या या आशांना काय शिक्षा झाली पाहिजे? ऑनलाईन परीक्षा हा यावर खरंच उपाय आहे की नवीन घोटाळ्याचा शोध? तुमची मतं कमेंटमध्ये सांगा.